डायबिटीस हे आता सर्वसामान्यपणे बिमार झालेली आहे. म्हणजे प्रत्येक एक 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 व्यक्ती सोडून दुसऱ्या व्यक्तीला डायबिटीस होत आहे आणि याचा परिणाम आपल्या शरीराच्या इतर भागावर तर होतच आहे, पण मुखामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आढळून येतो. म्हणजे जसे हिरड्यांचे प्रॉब्लेम, पेरिओडॉन्टल डिसीज आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये हिरड्या हळू ढिल्या पडतात आणि कालांतराने दात पडून जातो. गम्सचे प्रॉब्लेम, ब्लीडिंग गम्स ज्याला आपण म्हणतो, की याच्यामुळे डायबिटीसमुळे ब्लीडिंग गम्सचा पण प्रॉब्लेम जास्त होतो. डेंटल केरीस, मधुमेहामुळे, गोडमुळे डेंटल केरीचं प्रमाण खूप वाढतो आणि झिरोस्टोमिया ज्यांना आपण म्हणतो, की थुकेचं प्रमाण कमी होणे आणि याच्यामुळे थुकेचं प्रमाण कमी झालं, तर हे सगळे प्रॉब्लेम्स अजून वाढतात. फंगल इन्फेक्शनचं प्रमाण डायबिटीसच्या रुग्णांमध्ये खूप आढळून येतं. ओरल फंगल इन्फेक्शन आणि त्याच नंतर जखम भरणे, म्हणजे एखादी दात काढला, तर जखम भरणे थोडं कठीण होऊन जातो. एक नॉन डायबिटिक्स पेशंट आणि एक डायबिटिक पेशंटमध्ये जर आपण बघितलं, तर डायबिटिक पेशंटमध्ये जखम भरायला फार वेळ लागतो. दात काढल्यानंतर एखादी जखम असेल ऑलरेडी, तर ती पण सुद्धा भरायला वेळ लागतो. म्हणजे एकंदरीत सक्सेस ऑफ ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण, ते एकंदरीत डायबिटीस रुग्णांमध्ये त्याला वेळ लागतो पूर्णपणे बरा व्हायला. आता डायबिटीसच्या पेशंटमध्ये ओरल्स प्रॉब्लेम जे आपण आता नाव घेतलेलं आहे, की डेंटल केरीज झालं, जखम कमी भरणे, पेरिओडॉन्टल प्रॉब्लेम झालं, हिरड्यांचे प्रॉब्लेम झालं, ब्लिडिंगझम झालं, यांचं प्रमाण लहान आणि मोठ्यांमध्ये जवळपास सारख्याच प्रमाणात आढळून येते. जसं पेरिओडॉन्टल डिसीजचं जर प्रमाण बघितलं, तर 60% to 70% पॉप्युलेशनमध्ये आपल्याला डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हिरड्यांचे प्रॉब्लेम आढळून येतील, जे पेरिओडॉन्टल डिसीज ज्याला म्हणतो आपण. आणि त्याची जर तुलना आपण नॉर्मल पॉप्युलेशनचं जर केलं, तर जवळ निम्मे म्हणजे 50% लेस असतो. म्हणजे जवळ-जवळ 35 ते 40% नॉन डायबिटिक्स पेशंटमध्ये हिरड्यांचे प्रॉब्लेम आढळून येतात. सिमिलर टू गम्स प्रॉब्लेमसुद्धा. गम्स प्रॉब्लेमसुद्धा हा पेरिओडॉन्टल डिसीज हिरड्यांच्या रोगांसारखाच 70 ते 60 ते 70% लोकांमध्ये आढळून येतो. डेंटल केरीजचं जर प्रमाण आपण बघितलं, तर हा थोडा जास्त प्रमाण होतं याचा. कारण की नॉर्मल रुग्णांमध्ये सुद्धा डेंटल केरीज म्हणजे जे मुलं असतात, मुलांमध्ये 5 वयाच्या नंतर वयाच्या नंतर डेंटल केरीजचा प्रॉब्लेम जवळपास 50 ते 60 आणि डिपेंड अपॉन द डिफरंट लोकेशन्स ऑल्सो एरिया त्याचा इन्फ्लुअन्स होतो. तो एकंदरीत 50 ते 80% रुग्णांमध्ये आपल्याला डेंटल केरीजचा प्रॉब्लेम तसाच आढळून येतो. पण डायबिटिक जर आपण रुग्ण बघितले, तर हा थोडासा प्रमाण अजून वाढला जातो. म्हणजे जवळपास 90% मुलांमध्ये डायबिटीजच्या आपण निम्मे डायबिटीजच घेतलं, तर 90% मुलांमध्ये डेंटल केरीजचा प्रॉब्लेम आपल्याला आढळून येतो. आणि जखम भरणे तर हा एक कॉमन झाला, की डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जखम भरत नाही. आणि फंगल इन्फेक्शनचं प्रमाण सुद्धा डायबिटीजच्या रुग्णांमध्ये वाढून येतं. ओरल फंगल इन्फेक्शन या डायबिटीजच्या मुलांमध्ये म्युकोरमायकोसिस नावाचं एक हे असते, फंगल इन्फेक्शन असते. ज्याला आपण ब्लॅक फंगस तर नाही म्हणणार, पण त्याच प्रकारे जे आपल्याला कोविडमध्ये लक्षण आलं, की डायबिटीजचे जे रुग्ण असतात, त्यांच्यामध्ये म्युकोरमायकोसिस नाही, पण ओरल फंगल इन्फेक्शन चं प्रमाण खूप वाढून येतं आणि त्याच्यामुळे पूर्णचे पूर्ण टिश्यू नेक्रोसिस होण्याचे चान्सेस असतात. भारतात आणि महाराष्ट्रात परिस्थिती सारखीच आहे. कारण की डायबिटीज हा शारीरिक बिमारी असल्यामुळे थोडाफार कमी जास्त फरक आढळून येतो टक्केवारीचा. पण जी टक्केवारी पूर्ण भारतात आहे, तीच टक्केवारी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला आढळून येईल. यात काय असा फारसा फरक पडणार नाही. पण जे पण 70 ते 90% रुग्णांमध्ये जे आपले डायबिटीज रुग्ण आहे, त्यांच्यामध्ये 70 ते 90% रुग्णांमध्ये आपल्याला डेंटल केरीज हे आणि जे मुखाचे प्रॉब्लेम्स ते आढळून येतीलच. हो, लहान मुलांमध्ये सुद्धा जसं ज्युनियल डायबिटीज झालं आणि लहान वयामध्येच त्यांना डायबिटीस आपल्याला आढळून येतं. तर अशा मुलांमध्ये सुद्धा डेंटल कॅरीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे नॉर्मली 50 ते 60 असेल, तर या डायबिटीजच्या रुग्णांमध्ये 70-80% मुलांमध्ये आपल्याला डेंटल कॅरीचे प्रॉब्लेम आढळून येतात आणि हळू पेरिओडॉन्टल डिसीज पण आढळून येतात आणि त्याचा दुष्परिणाम असा असतो, की लहानपणीच जर हा डायबेटिक जर आपल्याला आढळून आला, तर दुधाचे दात जे असतात, ते हळू ढिले व्हायला सुरुवात होतात. इव्हन पक्के दातंसुद्धा ढिले व्हायला सुरुवात होतात आणि जर वेळेस योग्य उपचार नाही घेतलं, तर मग हे दात स्वतःहूनच पडतात किंवा आपल्याला त्रास झाल्यामुळे काढायची गरज पडू शकते. तर एकंदरीत चित्र बघितलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा आता डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोस्ट कोविड तर हे प्रमाण मला वाटते फार वाढलेलं आहे. आता त्याचे कारण अनेक आहे, की पोस्ट कोविडमध्ये मुलांमध्ये डायबिटीज का वाढला आहे? पण त्याच्यामुळे ओरल हेल्थचे प्रॉब्लेम्स अजून वाढलेले आहे. म्हणजे केरीस झालेच आहे, पण हिरड्यांचे प्रॉब्लेम, फंगल इन्फेक्शनचे प्रॉब्लेम्स, दात सैल होण्याचे प्रॉब्लेम्स हे याचं प्रमाण आता कोविडच्या नंतरच्या काळामध्ये मुलांमध्ये आपल्याला फारसं प्रमाण आढळून येतं. यांच्यामध्ये पण डायबिटीज आपल्याला आढळून येतात आणि त्या मुख्य म्हणजे कसं असते, की डायबिटीस मुळे पेरिओडॉन्टल जे प्रॉब्लेम असतात, जे आपण
हिरड्यात ज्या टिश्यूद्वारे दाताला घट्ट पकडून ठेवण्यात येते हिरड्यांमध्ये, तर ते इन्फ्लेम्ड होतं त्या टिश्यू. त्याला आपण शापेस फायबर्स म्हणतो आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये. ह्या शापेस फायबर्स हळू थोड्याशा सैल व्हायला सुरुवात होतात आणि मग दात हालायला सुरुवात होतो. दात हालायला सुरुवात झाल्यानंतर त्याची जर काळजी घेतली नाही, तर त्याच्यामध्ये परत इन्फेक्शन होते आणि जो सपोर्ट दाताचा असतो तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो आणि दात ग्रेड 3 मोबिलिटीवर चालला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मग आपण त्याला ट्रीटमेंट करणं अशक्य होऊन जातं. अशा परिस्थितीत त्याला आपण दात काढावेच लागतो. दात काढल्यानंतर आपल्याला उपचार द्यायचा इम्प्लांटसारखी ट्रीटमेंट ऑप्शन्स या डायबिटीजच्या रुग्णांमध्ये फार कमी होऊन जातो. कारण की जखम हील होत नसल्यामुळे इम्प्लांटचे ऑप्शन्स कमी होतात. मग अशा रुग्णांमध्ये आपल्याला मग ते क्राउनचा ऑप्शन एक वाढून येतो. म्हणजे आपण त्याला क्राउन अँड ब्रिज म्हणतो. असे ऑप्शन आपल्याला ट्रीटमेंटचा देणे गरजेचं भाग पडते अशा रुग्णांमध्ये. ज्या रुग्णांना डायबिटीज आहे त्यांनी आपले मुख्य आरोग्य एकदम स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे दररोज सकाळी उठून ब्रश करणे, फ्लोरिडेटेड टूथपेस्टचा वापर करणे, त्याच्यामुळे कीड लागण्याचे प्रमाण कमी होतो. हिरड्यांना हिरड्यांना एका बोटाने ब्रश नाही झालं तर ब्रश झाल्यानंतर बोटाने सुद्धा मालिश करणे. अ, जेवण झाल्यानंतर किंवा काहीही तोंडात टाकलं आपण, काहीही खाल्लं त्याच्यानंतर व्यवस्थित चूळ भरणे. रात्री झोपण्याआधी ब्रश करणे आणि ब्रश करूनच झोपणे आणि जेवणसुद्धा जे रात्री 1 तास आधी करायचं. लगेच जेवण करून झोपायला न जाणे. तर जेवण आपलं 9 वाजता झोपतो तो कमीत कमी 8, 7:30, 8च्या दरम्यान आपण जेवण करावं आणि लेट नाईट ईटिंग जे म्हणतो आपण म्हणजे टीव्हीसमोर बसून खाणे किंवा 9-10च्या नंतर जेवण करणे हे शक्यतो टाळावे. कारण की ते नॉर्मल बॉडी फिजिओलॉजीला ते सुसज्ज होत नाही. तर शक्यतो जितक्या लवकर होईल जेवणं संध्याकाळचं आपण करावं 7-7:30च्या दरम्यान. त्यामुळे ओरल क्लिन्सिंग ॲक्शनला भरपूर काही वेळ मिळतो आणि हिरड्यांचे जे प्रॉब्लेम असतात, जे अन्न साचून असल्यामुळे होत असतो, ब्लिडिंगचे प्रॉब्लेम असतात, हे भरपूर प्रमाणात आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकते.